भिंगारमधील ते अनधिकृत थडगे तात्काळ काढा। संग्राम भैया जगताप युवा मंचच्या वतीने कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन। धडगे काढले नाही तर येत्या काळात हिंदू समाज बांधवांच्या वतीने ते धडगे काढण्यात येईल। भिंगार शहरातील वेशीमध्ये रस्त्याच्या लगत असलेले अनधिकृत असलेले धडगे लवकरात लवकर काढण्यात यावे, या मागणीचे निवेदन आमदार संग्राम भैया जगताप युवा मंच वतीने कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले। त्यावेळी ओमकार फिरोदे, पवन नायकू, रोहित खटावकर, आदित्य काटे, धनंजय चवंडके, विजय नामदे, संजय दळवी आदी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संग्राम भैया युवा मंच अहिल्यानगरचे सर्व सदस्यांनी निवेदन दिले की भिंगार विषयी मधील भंडारी मेडिकल समोर अनधिकृत असलेले धडगे आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते। विविध सार्वजनिक उत्साहाच्या मिरवणुकीमध्ये देखील या मजारीचा अडथळा निर्माण होतो, तसेच ॲम्ब्युलन्स देखील तेथून जात नाही, त्यामुळे वाहतूक मोठा अडथळा निर्माण होतो। महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे, तरी देखील याची दखल घेत या थडगे काढावा, अन्यथा येथे काही दिवसानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे अनधिकृत थडगे हिंदू समाज बांधवांच्या वतीने काढायचे असा इशारा देण्यात आलाय। तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असे निवेदनात म्हटलंय। श्रीराम, आज आम्ही सर्व हिंदू बांधव आमदार संग्राम भैया जगताप युवा मंच यांच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्ड सीओ यांना निवेदन दिलं की भिंगार वेस या ठिकाणी भंडारी मेडिकल समोर जे अनधिकृत जे थडकं आहे ते थडकं प्रशासनाने व कॅन्टोन्मेंट बोर्डाने येत्या 4 दिवसात हटवण्याबाबत, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की तो रस्ता आधीच छोटा असल्या कारणाने तिथून येणाऱ्या माल वाहतुकीच्या गाड्या किंवा व अंतयात्रेच्या ज्या गाड्या जातात त्यांना त्या थडग्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। तर आम्हाला कॅन्टोन्मेंटचे सीओ साहेबांना नम्रतेची विनंती आहे, आम्ही अर्जामार्फत त्यांना निवेदन केलेलं आहे की येत्या 4 दिवसात तुम्ही त्या थडग्याबद्दल कठोर ती कारवाई करा, अन्यथा जर ती कारवाई नाही केली तर आम्ही अहिल्यानगरचे जे हिंदू जनसेवक आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या जे थडगं आहे त्याच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।